तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे एक पुढच्या राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय। सद्गुरु सच्चिदानंद मारुति भगवान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। जरा मरण मोक्षाय मामश्रित्य यतन्ति ये, ते ब्रह्म तद्विदुः कृष्ण अध्यात्मं कर्म चाखिलम्। एरवी तरी पार्था जन्म मरणाची निमे कथा, ऐसी या प्रयत्ना ते असता विजयांची। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्रीपादनाथं गुरुराजवैरं मुमुक्षाणां ज्ञानदानैक्यदक्षं, कोटिक्षेत्रे निवासिनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठम्। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी। एरवी तरी पार्था जन्म मरणाची निमे कथा, ऐसी या प्रयत्ना ते असता विजयांची। प्रस्तुत प्राप्त प्रसंग, प्राप्त समय, प्राप्त घटिका माय बापांनो, आपण आज या ठिकाणी किम निमित्तानं या ठिकाणी एकत्र आलो। कैलासवासी महादू नामदेव गवळी यांचं प्रथम पुण्यस्मरण, आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपला हा प्रवचन रूपी कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला। त्यांच्या पश्चात आयोजन करणारे श्री राजू महादू गवळी, संजय महादू गवळी, चंद्रकला काशीनाथ सोनवणे, सौ ताराबाई कचरू नवपुते, सौ बीबीबाई सोमीनाथ गोरे, सौ सुमनबाई वाल्मिक रावती, असा हा परिवार, आशय नातू प्रतुंड सर्वजण या ठिकाणी आपण ज्या महात्म्यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं, आणि त्या निमित्तानं ही जी प्रवचन रूपी जी सेवा आहे, तुमच्या सर्व पवित्रात्म्यांच्या सेवेकरता घेतलेली जी ओवी आहे, अध्याय क्रमांक 7, श्लोक क्रमांक 29 आणि ओवी क्रमांक 175, ज्ञानोबा या ठिकाणी सांगतात, भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला या ठिकाणी मार्गदर्शन करतायत। एरवी तरी पार्था, पार्था म्हणजे अर्जुना, जन्म मरणाची निमे कथा, जो जन्माला आला त्याला प्रत्येकाला मरायचं आहे, आणि ही जी जन्म मरणाची जी
कथा आहे, ही कथा कुठंतरी आपल्याला संपवणं गरजेचं आहे. म्हणून या अनुषंगानं तसे प्रयत्न जीवानं करायला पाहिजे असे ज्ञानोबा सांगतात. आईची या प्रयत्नात हे असता, त्या प्रयत्नाची कुठंतरी आवड या जीवनामध्ये व्हायला पाहिजे. म्हणून ज्ञानोबा सांगतात, जो जो जन्माला आला त्याला त्याला मरावं लागणार, हे निश्चित आहे की नाही. जन्माला आला म्हणजे मरण हे निश्चित आहे. मग हा जर सिद्धांत आहे, उपजे ते नासे, नासिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, जे निर्माण झालं ते संपणार आहे. तस आपण उपजला प्राणी, नर आहे संसारी. आपण जन्माला आलो, राहणार आहे का? कुणी राहिलं का याच्या आधी? येत उरो नाही आले अवतार, येर ते पामर जीव किती. भगवान परमात्म्याला सुद्धा या ठिकाणी या सृष्टीमधून जावं लागतं, कारण हा मृत्यू लोक आहे. ये मृत्यूची या नगरी, या मृत्यू नगरीमध्ये प्रत्येकाला या ठिकाणी जायचंय. पण जात असताना ज्याच्या करता प्रभूनं आपल्याला पाठवलेलं आहे, मोठ्या अपेक्षेनं मोठ्या इच्छेनं भगवंतानं आपल्याला पाठवलेलं आहे. कशासाठी? जन्माला तर सगळेच येतात, मरायचं सगळ्यालाच आहे, पण जन्माला येण्याचा उद्देश हेतू जीवाला कळाला पाहिजे. आपण कशा करता जन्माला आलो? तर एका भगवंताच्या प्राप्ती करता. मग ते एवढं सोपं आहे का हो? देव प्राप्त करणं एवढं सोपं आहे का? खूप सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहून, सगळ्यापेक्षा सोपं आहे देव प्राप्त करणं, आणि तोच जीवाला अवघड वाटत. ते का खरंय का? आता कलियुग आहे आणि ते देव होते? नाही ना, हा चुकीचा भ्रम आहे तुमचा आमचा. ज्या काळात रामकृष्ण झाले, ज्या काळामध्ये 10 अवतार झाले, त्या काळातला सूर्य तसाच आहे, त्या काळातला चंद्र तसाच आहे, त्या काळातला समुद्र तसाच आहे, नद्या तशाच आहे, वृक्ष वनस्पती तशाच आहे. बदल कशात झाला? बदल आपल्या विचारात झाला. ते गेले, साधू संत गेले, ऋषी मुनी गेले, देव गेले, त्यांनी त्यांच्या देहाचं सार्थक केलं, आणि ते सार्थक करण्याकरता त्यांना योग्य मार्गदर्शक भेटले, म्हणून त्यांच्या जन्माचं सार्थक झालं. तुमचं आमचं का सार्थक होत नाही? तर आपल्याला मार्गदर्शक योग्य भेटत नाही. बघा काय सांगताय अर्जुनाला भगवान परमात्मा, एरवी तरी पार्था, अरे पार्था, एरी मरायचंच आहे आपल्याला सगळ्याला. नामदेव महाराज सांगतात ना, मरणाआधी सावध व्हावे, आपुले स्वहित करून घ्यावे, जन्म घालून ये वाया, मानवाची उत्तम काया. जन्म घालून हे वाया, मिळालेला जन्म वाया नाही गेला पाहिजे. त्या जन्मातल्या प्रत्येक गोष्टीचा विचार करायला पाहिजे आपण. क्षणाक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. या मृत्यू लोकातून मला एक दिवस जायचंय हे विसरलो आपण. मरणाचा विसर पडला आपल्याला. मरणाचा कधी मरू याची काही गॅरंटी नाही. काही शिक्का मारून नाही आलो आपण. भगवंतानं शिक्के मारून द्यायला पाहिजे होतं. 75, 80, 85, 60, 65 लोक त्या दिवसात लगे लय पुण्य केलं असतं त्या दिवशी माणसात, ज्या दिवशी जायचं त्या दिवशी. पण माहित नाही म्हणूनच लय मोठं अवघड आहे. मृत्यू कधी येईल माहित नाही. घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. तो जो काळ आहे ना, ज्या दिवशी आपण जन्माला आलो त्या दिवशी तो आपल्या मानगुटीवर बसलेला असेल. तो झडप घायला जसं उंदीर मांजरांना पावा, मग तो तिकडे 16 सोमवार करीन का? मांजरानं उंदीर पाहिल्यानंतर ती सत्यनारायण करीन का? तिला झडप घालीन कवा मी त्याला खाईन, हा तिचा उद्देश असतो. तसा काळाचा उद्देश आहे. आम्ही जन्माला आलो, काळ तर टपलेलाच आहे आपल्याला. कितीतरी लोकांना मिस कॉल आले तरी कळा ना अजून. भगवंत मिस कॉल देऊन पाहतो. कुणाला कशाचा, कुणाला कशाचा, कुणाला पॅरलेसचा असेल, कुणाला अटॅक असेल, कुणाचा ऍक्सिडेंटून वाचला असेल, कोणी विमानातून पडला असेल. अरे ते भगवंताचा मिस कॉलच आहे. तुला हे जे आयुष्य दिलं ना, हे माझ्या प्राप्ती करताच दिलेलं आहे. पण विसरला जीव. ज्याच्या करता आपण आलो ती गोष्ट विसरलो.
मरणाची कार्य नाही आठवण. हो, मरणाची आठवण नाही जीवाला. मला एक दिवस या सृष्टीमधून जायचंय. बरं, साऱ्याला कळतं बरं का, कळत नाही असं काही नाही. काय खरं हे, काय संग यायचं हे, पोकळ माया लई आहे त्याच्याजवळ. काय खरं आहे, काय संग यायचं नाही, मग काय मरमर करून रात्रंदिवस. सगळ्याला माहिती काही संग यायचं नाही, तरी तळमळचा सायाच करसी प्रपंच जिनीने निशी हरिशिना भजसी कोण्या गुणे. रात्रंदिवस तळमळ चालली त्या प्रपंचाची. आपल्याला माहिती प्रपंच सोबत येणार नाहीये, तरी पण आपली तळमळ चाललेली आहे. आणि जे सोबत येत आहे त्याचा कोण विचार करत नाही. काय सोबत येणार आहे? धन आणि भूमो पशवास्य गोष्टी भार्याग्रद्वारे जना स्मशानी देहाची तायान परलोक मार्गी कर्मानुगो गच्छती जीव एका. जीवासोबत येणार कर्म आहे. तुम्ही चांगलं करा चांगलं येईल, वाईट करा वाईट. आपल्या शेतामध्ये येड्या बाबळी लावल्या तर येड्या बाबळीच येतील ना, आणि खारके बोराच्या लावल्या तर खारके बोराच्या बाबळी येतील. तुम्ही कोणत्या लावता त्याच्यावर अवलंबून आहे. कर्म करत असताना जीवाला ती गोष्ट कळाली पाहिजे. माझ्यासोबत येणार कर्मानुगो गच्छती जीव एका. जीवासोबत कर्म येतं आणि त्या कर्माचा विचार प्रत्येक जीवाने करायला पाहिजे. अरे, मला जर या देहामध्ये आल्यानंतर मला माझ्या स्वरूपाला जर पात्र होता येत असेल, माझ्या ठिकाणापर्यंत मला जायता येत असेल. तुकोबराय सांगतात ना, आलो निजाच्या माहिरा भेटे रकुमाईच्या वरा. मी माझ्या माहेराला आलो. तुम्ही जसं माहेराला गेल्या ना मावल्या, निवांत राहतात, काही टेन्शन राहतं का? नाताला आंघोळ घातली असं का, पोरग ड्युटीला गेला असं काही ताण राहतो का? अगदी बिनधास्त राहते, द्यायची ते करतील खातील राहते. जसं माहेरात गेल्यानंतर माणूस अगदी कुठल्याही प्रकारचं टेन्शन नसतं, तसं तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला, माणसाला सुद्धा माहेर आहे. तुम्हाला जरी असलं ना, माणसाला पण माहेर आहे, पण माणसाला कळतं कुठं? आपलं माहेर एकच आहे, निजधाम. निजधामाला प्रत्येकाला जायचंय. पण जात असताना ओळख जर केली, जन्म आपण या देहात असताना आपल्याला आपली ओळख करता आली पाहिजे. आपलं निजधाम ओळखता आलं पाहिजे, आपलं माहेर ओळखता आलं पाहिजे. ज्याला आपलं माहेर ओळखता आलं त्याला मरताना त्रास होत नाही. बघा तुम्ही, ज्यांनी साधू संताला शरण गेले आणि आपली ओळख करून घेतली, आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. कोण आहे आपण? आपण जी गोष्ट आहोत त्या गोष्टीचा विसर पडला. मी तू हा विचार विवेकी शोधावा, गोविंदा माधवा याच देही. हरिपाठ म्हणतात ना तुम्ही, बरोबर आहे ना? हरिपाठामध्ये काय सांगितलं? जीव शिव सम सांगितला. सम म्हणजे सारखा. जीव जसा आहे तसा शिव आहे. पण का कळत नाही जीवाला? त्याला समजून सांगणारा कोणी नाही. त्याला त्याची आपली ओळख आपल्याला होत नसते. ओळख करून देणारे तुझ आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलासी. जागा दाखवून देणारे संत असतात. संत आपल्याला आपली ओळख करून देत असतात, कारण त्यांना त्यांची ओळख झालेली आहे आणि ते आपल्याला ओळख करून देतात. बघा, या ओळीमध्ये भगवंत अर्जुनाला ओळख करून देत आहे. एरवी तरी पारता, अरे अर्जुना, या सृष्टीतून जायचंय, पण तुला त्या गोष्टीची ओळख नाही. आणि मज माझी मीची असता, जेने मी दुरी होय पंडुसुता, ते पुण्यवंतायचे जीवन तुटे काही. अहो, आपण देवच आहे अर्जुना. तुम्ही देव असून तुम्हाला देव होता येत नाही का? कारण कोट जन्माचं कर्म, कोट जन्माचं पाप, कोट जन्माची वासना माणसाला पुढच्या जन्माला घातक ठरते. मरताना ज्या गतीत श्वास सुटला शेवटचा, ज्या विचारात श्वास सुटला, त्या विचारात जन्म घ्यावा लागतो. त्या विचाराचा देव पुढे तयार होतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. पण संतांचं तेची झाली अंगी हरिरूप. त्यांनी जर वासनाच हरिरूप करून टाकली, वासना प्रक्षयो मोक्ष. ज्याची वासना निमाली त्याला जन्म नाही आणि मरण नाही. ज्याची वासना गेली, पाप गेलं, कर्म गेलं. पाप नाही म्हणून जन्म नाही, कर्म नाही म्हणून जन्म नाही, वासना नाही म्हणून जन्म नाही. आणि या सगळ्यांचा नाश हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. संताला शरण जावं लागतं आणि संत ती गोष्ट आपल्याला समजून सांगतात. भगवंत सांगतात, अर्जुना, तुला तुझी ओळख झाली पाहिजे. आपण कोण आहे?
देहाला अर्जुन म्हणतात, देहाला कृष्ण म्हणतात, देहाला राम म्हणतात, देहाला सकाराम म्हणतात, तुकाराम म्हणतात, गणपत म्हणतात, संपत म्हणतात. कुणाला? देहाला. देह मी नाही. तुम्ही कमल, विमल, सुमन कुणाला म्हणता? बॉडीला, देहाला म्हणतात. आपण ती गोष्ट आहे का? नाही. तिच्यामध्ये रात्रंदिवस 24 तासामध्ये 21,600 वेळी जी गोष्ट येते आणि जाते ती गोष्ट आपण आहोत. त्याला आत्मा म्हणतात. एक हरी आत्मा, जीव शिव सम, वायतु दुर्गम न घाली मन. जीव आणि शिव सम आहे. काय करावं लागतंय त्याला? जर जीवन शिव सम आहे, दुधात तूप आहे की नाही, मग काय करावं लागते त्याला? फुलात सुगंध आहे, काय करावं लागतं त्याला? तिळात तेल आहे, उसात साखर आहे. या सगळ्या क्रिया आहे, पण याला काहीतरी प्रक्रिया करावं लागत असेल का नाही? प्रक्रिया केल्याशिवाय त्याच्यातले वस्तू तयार होत नाही. तिळाला ज्यावेळेस आपण त्याचं हे करतो, घाण्यातून त्याची प्रक्रिया करतो, त्यावेळेस तेल तयार होतं, बरोबर? ऊसाला ज्यावेळेस कारखान्यामध्ये जातं, त्याच्यावर प्रक्रिया होते, त्यावेळेस त्याच्यातून साखर तयार होते. तसा देहामध्ये ईश्वर आहे. एरवी तरी सर्वांच्या हृदय देशी, मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धीस पुरे अहर्निशी ती वस्तुगामी. भगवंत काय सांगतात? आपला पत्ता सांगतात. देवाचा मोबाईल नंबर 1515 420 आणि 421 लिहून ठेवा, लावू नका फक्त. देवाचा फोन नंबर आहे हा 1515 420 आणि 421. 15वा अध्याय भगवद्गीता, 15वा अध्याय 15वा श्लोक आणि ओवी क्रमांक 420 आणि 421. एरवी तरी सर्वांच्या हृदय दिसे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी आहे, भगवान सांगतात. जनाबाईला कळालं की नाही? जनाबाई सांगते, हृदय बंदी काना केला, आत विठ्ठल कोंदिला. हृदय बंदी काना केला, जनाबाई सांगते. मग कोणता विठ्ठल कोंडला असेल? सोलापूर जिल्ह्यातला 500 रुपयाचा आणून? नाही ना. मग कोणता कोंडीला असेल? तो कोंडाय करता जनाबाईला नामदेवाला शरण जावं लागलं. आणि नामदेव महाराजांनी समजून सांगितलं, जना अरे असं नाही, तू ज्याला देव समजते तसा नाही तो, त्याला रीत आहे. या फुलात सुगंध आहे तर रीत आहे ना, याला मिक्सर मधून काढा लागलं. नाही ना, रीत चुकली. मिरग्या फुटला, मिरग्या माहिती ना मला, मिरग्या, आंब्या, मोसंबीचा बाग फुटला तर काय सत्यनारायण घालावं लागतो काय? त्याचा सुगंध ऑटोमॅटिक येतो. तसा आपल्या हृदयामध्ये भगवान परमात्मा जसाच्या तसा विराजमाने, पण त्याला काय करावं लागतंय? त्याला समजून घ्यायची रीत आहे. देवाला, हृदयात असलेल्या देवाला समजून घेण्याची रीत आहे. आणि त्या रीतीनं ज्यावेळेस जीवानं त्या गोष्टीचा अंगीकार केला रे केला, तुम्ही आम्ही उपाधीच्या नादी लागलो, म्हणजे देहाच्या नादी लागलो. देहाला एक दिवस काडी लावा लागते. देह जाईल जाईल यासे काळबा खाईल, कारेनु मजसी दगडा, कैचे हत्ती घोडी वाडा तुकोबराई. क्या त्वेषानं येऊन सांगताय आपल्याला, तुम्हाला आम्हाला. कारेनु मजसी दगडा, का कळत नाही तुला? अरे एवढा सोपा देव असून सुद्धा तुम्ही समजून घेत नाही आणि अवघड देवाच्या नादी लागतात. किती सोपा देवे, नलगटी सायास जावे वनंतरा म्हणायचं काम चाललंय आमच्या महाराज लोकांचा बी. किलोची टाळ पाव शहरावर छटाकावर आणून ठेवले आम्ही म्हणून. पण तो कळण कधी? कळण्याकरताची रीत, कळण्याकरताची पद्धत संतांजवळ आहे. परी संता सवे वसता. तुम्ही संताच्या संगती, मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येण्याची पंथे. देव आकळण्याची, देव जाणण्याची, देव समजून घेण्याची रीत आहे. येण्याची पंथे, पंथे म्हणजे मार्गानं. काय मार्ग आहे? तुम्ही आम्ही जो देव देव करतो त्याचा कटाळा आला आपल्याला. आता करू करू किती दिवस पाणी नेणार देवाला? एक दिवस तर कटाळा येत असेल ना, नाही? असा देव करायचा आहे, जप ऐसा करी जो कधी खंडे ना. अखंड नामस्मरण करता येत आहे, अखंड झोपेत सुद्धा करता येत आहे. जागृती, स्वप्नी, सुसुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये भजन करता येत आहे. काय रीत असेल त्याला? ज्ञानोबराय सांगतात, जागृती, स्वप्नी, सुसुप्ती नाटावी तिन्ही अवस्थेमध्ये मला देवाचं भजन करता येतं. आमचं भजन तर झोपलं तर बंद पडतंय का नाही?
बरोबर आहे की नाही? काही कामात असलं तर आपलं भजन बंद पडतंय. मग अखंड भजन कसं करता येईल? अखंड भजनाची रीत संत देत असतात. सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. बरं, भक्ती केल्यानंतर परिणाम यायला पाहिजे की नाही? चित्त समाधान व्हायला पाहिजे की नाही? होतं का? 6 महिने पाणी नेलं, पुन्हा आणखी वायता घेतो बाया, काही खरं नाही त्याच्यात, दिलं सोडून. म्हणजे खरं नाही म्हणजे कशात खरं नाही? खरं आमच्यात नाही. देव तर जशाचा तसा आहे सृष्टीमध्ये. अर्जुनाला भगवान सांगतात, मी नसे असा कौन ठावासे, परी प्राणियाचे दैव कैसे न देखती माते. अरे अर्जुना, मी नाही अशी जागा नाही, पण तुझ्या प्रारब्धात नाही. मी सगळीकडे आहे, पण तुला ओळखण्याची रीत नाही. देव ओळखण्याची रीत आहे, देव ओळखण्याची पद्धत आहे. त्या रीतीनं ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळेस आपल्याला भगवंताची ओळख होणार आहे सहजरित्या. बघा काय सांगताय अर्जुना, बघ, तुला जर जन्म मरण चुकवायचं असेल तर त्याच्यासाठी ज्ञानदेवा म्हणे मी चाडे, सद्गुरूंना केले कोडे, माता हात ठेवून पुढे बीजची वाहिले. याच्याकरता शुद्ध परंपरा आहे आपल्या भारतामध्ये गुरु आणि शिष्यांची. रामाला सुद्धा गुरु करावा लागले. रामाचे गुरु माहिती ना? रामायण ऐकलं नाही तुम्ही? महाराजांना नसून सांगितलं ते, त्याच्यात नाही ते. रामानं सुद्धा गुरु केले वशिष्ठांना, गोपालकृष्णानं सुद्धा गुरु केले की नाही? संदीपान ऋषीला गुरु केलं का नाही? अवधूत दत्तात्रयानं गुरु केले का नाही? 30 कोटी देवानं केलंय. आपलं काय चाललंय? त्या गुरुनं द्यायला काय सांगितलं असं? जर विचार करा, जर देव होते मग त्यांना गुरु करण्याची काही आवश्यकताच नव्हती. का केले असतील ते? आपली ओळख आपल्याला होत नाही म्हणून आपल्याला सद्गुरूला शरण जावं लागत. नाथबाबा जनार्दन स्वामींना शरण गेले, तुकोबाराय बाबाजी चैतन्याला शरण गेले, नामदेव महाराज विशोबा खेचराला शरण गेले. त्यावेळेस त्यांना त्यांची ओळख झाली. नामा म्हणे खेचरा पायी, ओळख झाली सर्वा ठाई. नाही तर नामदेवा सांगा देव जेवत होता, बरोबर आहे ना? नामदेवाच्या कीर्तनात देव नाचत होता, तरी पण देवानं सांगितलंय, नामा कच्चा बे कच्चा नाही गुरु का बच्चा. नामा तुम्हाला ओळखू शकत नाही. त्याने सांगितलं, देवा काय येडा आहे काय तू? माझ्या कीर्तनात नाचतो, माझ्या सोबत जेवतो, मी तुला दूध पाजितो. अरे नामा, मी तसा नाही ना रे. तुला मी जर कळावा असं वाटत असेल तर तू मला फक्त विटेवर ज्याचे हात आहे तेवढाच मानणार आहे, पंढरपुरात राहणारा एवढाच मला मानणार आहे तू अर्जुना. नामा, तुला मी कळावा, मी निस्ता पंढरपुरापुरता मर्यादित नाही. म्हणजे विश्वात्मक, ठ म्हणजे ठसून, ल म्हणजे लक्षणाने भरलेला विठ्ठल. मग तो कधी अनुभव आले? विश्वात्मक असलेलं विठ्ठल कशाने कळत? ज्यावेळेस नामदेव महाराज विशोबांकडे गेले आणि विशोबा केशरांनी अनादी असलेले जी परंपरागत गोष्ट आहे ती गोष्ट नामदेव महाराजांना दिली आणि दिल्यानंतर नामदेव महाराजांनी त्या गोष्टीचं नामाचं चिंतन केलं. चिंतन करता 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 नामदेव महाराजांना देहाचा विसर पडला. परिपूर्ण देह भावटा किती इंद्रिय विषय विसरती, सोहम भावे प्रचिती प्रकट होय. परिपूर्ण देहाचा विसर पडला नामदेव महाराजांना. मी कुठं बसलेलो हे कळाना. औंढ्या नागनाथाच्या मंदिरात बसलेले होते विसोबा खेचर आणि नामदेव महाराज. परिपूर्ण देहाचा विसर पडलेला आहे. आठव नाठव गेला भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. परिपूर्ण देहाचा विसर पडला. विसोबा खेचरांनी नामदेव महाराजांना उठवलंय, नामा उठा. नामदेव महाराजांनी ज्यावेळेस डोळे उघडले त्यावेळेस नामदेव महाराज डोळे उघडले, बाहेरही देव दिसायला लागला आणि डोळे बंद करायला लागले, पुन्हा देव दिसायला लागला. आताही देव, आता हरी बाहेर हरी, हरीने घर कोण दिले. डोळे उघडले तरी देव दिसायला लागला, डोळे बंद केले तरी देव दिसायला लागला. काय भानगड झाली? काय छुमंतर केलं काय? नाही. ज्यावेळेस आतलं अज्ञान बाजूला केलंय विसोबांनी, आपण म्हणतो ना, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. देऊळ फिरवलं म्हणजे ते दगडाचं नाही फिरलं.
हे देवळामध्ये देव कळाला नामदेव महाराजाला. आणि मग नामदेव महाराज औंढ्या नागनाथ होऊन ज्यावेळेस परत पंढरपुराला आले, भगवान पंढरीश परमात्मा विटेवर उभा होता. भगवंताला इतका आनंद झाला, त्या हर्षाचे नेटे पाटे भगवंत गदगदून हसायला लागले. नामा, अरे नामा, आता कसं वाटतंय तुला? नामदेवानं ज्यावेळेस प्रभूला बघितलं ना, विठ्ठल विस्तारिला जानी सप्तई पाताळे भरोनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. सप्त पाताळ भरून उरलेला भगवान परमात्मा अनुभवाला आला. 21 स्वर्गाच्या वर त्याला देव दिसायला लागला. भानगड काय असेल? देव कुठं होता? आताच होता. कळत होता का याच्या आधी? त्याला वाटत होतं जो सगळं जेवू राहिला, जो नाचू राहिला, तोच देव वाटत होता? नाही. ज्यावेळेस अंतःकरणामध्ये बघा ना द्रवित झालं, आणि द्रवित झाल्यानंतर जो चराचरात व्याप्त असलेला तो भगवान परमात्मा आहे, तो परमात्मा नामदेवाला अनुभवाला आला. झालं काय? तुम्हाला आम्हाला सुद्धा भ्रांती झाली. मी देह नावाची भ्रांती, मी सकाराम, मी तुकाराम, मी आयबू, मी गैबू, आम्हाला ही भ्रांती झाली. देह आपल्याला, आपण देह नाही. आणि ही भ्रांती जाण्याकरता परंपरा आहे. भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्यानं मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हरुनिया. काय केलंय? भ्रांती काढून टाकली. सद्गुरुनाथ काय करतात? भ्रांती काढतात. भ्रांती, मी देह नावाचं भ्रांती. हे अनादी काळापासून, अनंत काळापासून या देहाला सांभाळायचा धंदा लावलाय, याचे लाड करायचं काम लावलंय. पण या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. उपाधी ज्याच्या सत्तेनं चालती, शरीर ज्याच्या सत्तेनं चालतं त्याला देव म्हणतात. शरीर देव नाही. शरीर पंचतत्वाचं आहे, ते नाशवान आहे, नाशिवंत आहे. ते नाशिवंत देह नासेल हा जाना, हे नाशिवंत देह आहे, जाणार आहे. पण या नाशिवंत देहामध्ये जे बोलतय, जे पाहतय, जे ऐकतय, जे चालतय, तो देव. चाले हे शरीर कुणाची असत्य, कोण बोलवितो अरे बिन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका. जो भगवान परमात्मा चालवतो, पाहतो, बोलतो, तो विश्वात्मक असलेला प्रभू. प्रत्येक देवाला धर्म, प्रांत, संप्रदाय, मर्यादा नाही. आत्मा अमर्यादित आहे. आत्मा नैनन छिन्नंती शस्त्राने नैनन दहती पावका. त्याला सूर्य तापू शकत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही, वारा त्याला वाळवू शकत नाही. ती गोष्ट मी आहे. याची ओळख शास्त्र करून देतं, याची ओळख संत करून देतात. शास्त्र एवढ्या करताय, आज असलेला देव अनुभवाला आला, तो खरा आहे का खोटा एवढ्या करता शास्त्र आहे. शास्त्र म्हणजे काही जेवाच्या पत्तरवाळ्या थोडी. ज्ञानेश्वरी वाचून देव कळत नाही, वेद वाचून देव कळत नाही. तुम्ही काहीही वाचा, वाचून ती गोष्ट कळत नाही. बघा, आपल्याकडं लोकमत सकाळ पेपर येतो की नाही, त्या पेपरच्या कुठंतरी शेवटच्या पानावर एक जाहिरात असते, असं झालं तसं झालं, बरोबर. ती खरी का खोटी आपल्याला माहिती का? पेपरवाल्यानं छापली कुठली तरी आहे, पण आपण काय होतो खरं ती सगळ्या पेपरातली बातमी खरी आहे. आमच्या साधू संतांना लिहून ठेवलेली 750 वर्ष झाली या गोष्टीला. जे ज्ञान तुम्हाला सांगतोय ना, ते ज्ञानोबा राहायला सांगायला 750 वर्ष झाले. आजही ते ज्ञान जिवंत आहे. हजारो वर्ष, काही कल्प जरी गेले तर ते ज्ञान तसंच आहे. ते ज्ञान पैगा भरवे, जरी मनी हाती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. कोण आपली ओळख करून देईन? आणि देहाला आम्ही म्हणत बसलोय, मी देव, महागर, महादार, माई बायको, मायापूर आहे का आपली? टाकी सरनात उड्या. मग माझं कशाहून? बायको खरी, पोरं खरे, पॅन कार्ड खरं, आधार कार्ड खरं, सारं खरं. आणि हे नुसतं वाचासाठीच आहे का? अनुभवासाठी. आता तुम्हाला जर भूक लागल्यानंतर चपात्या पोटाला बांधून घ्यायच्या ना,
लई भूक लागली तर कसं आहे, बाहेरून बांधून घ्यायच्या ना, जमन का? काहून भूक कुठं लागली? मध्ये आत. भाकरी कुठं बांधल्या? बाहेर. बाहेर. 96 पिढे गेले तरी जाईल का भूक? नाही जाऊ शकत ना. आता ऐका मग दृष्टांताचा सिद्धांत ऐका. भूक आत लागली, देव कुठं आहे? पाहू कुठं राहिले? बाहेर. 96 पिढे गेल्या तरी भेटन का? आमच्या बापान ठेवला काय देव? देव आत आहे, आणि आत असलेला देव कळावा, मग त्याला आताच करावं लागेल का नाही? जसं पोळी तोडून घास चावून गिळावा लागेल तेव्हा भूक भागेल, तसा देव कळावा लागेल. देव कळाय करता तिची रीत आत आहे. येणारा आत बघ जरा, जीव हा खरा नोवेई माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्म रवेची छाया. प्रत्येक जीव ब्रह्म आहे, प्रत्येक जीव देव आहे, पण कळायची रीत आहे त्याला. या देहाला आपण म्हणत बसलो लई सुंदर देह. हो, मी आल्यापासून बघतो एक तर इतकी सुंदर आहे, आबा बाबा सूर्य झाकावा तिला म्हणजे इतक्या उजाड आहे तिचा वाला, खूप सुंदर आहे. तिच्या अंगावर 2 किलो सोनं आहे, तिच्या अंगावर 50,000चा शालू आहे, पण तिच्या नाकावर मशीन पाहिजे. काय लावायचे की त्या काडीला, त्या गोऱ्यापणाला, त्या 2 किलो सोन्याला, त्या शालूला काडी लावायची का? तसा देव देव सगळेच जण करतात, देव सोडून देव देव चाललाय. देव आत आहे, ओळखण्याची रीत नाही, आणि देव देव चाललाय. जववरी अर्जुना हा बोधू न भेटे मना, तववरी या साधना बाजावेची लागे. आतला देव ओळखण्याची रीत, आतला देव जाणून घेण्याची रीत बघा ना तुम्ही. आयुष्यभर ज्याला आपण मी म्हणतो का नाही, आता या देहाला संतोष म्हणतात. ज्या दिवशी मी आईच्या पोटातून बाहेर आलो त्या दिवशी कटआउट लावून आणलं का संतोषचं? का खिशात चिठ्ठी टाकून आणली? नाही ना. उपजल्या बाळकासी नाव नाही तयापासी, ठेविलेनी नावेसी ओ देत उठी. ज्या दिवशी मी आईच्या उदरातून बाहेर आलो त्या दिवशी काही नाव आणलं नाही. आत्या आली, कोणीतरी आलं आणि त्यांनी देहाला नाव ठेवलंय. कोणाला? माझं नाव काय? येताना नाव आणलं नाही, आईच्या पोटातून आला, काही नाव घेऊन नाही आला, मेला तरी काडी लावून दिली. आता संतोष मेला अटॅक ना समजा, आणि तो पडेल का नाही तिथं, त्याची बॉडी पडेल असते की नाही माणसाची. मग ज्याला आपण आयुष्यभर संतोष म्हणत होतो, ज्याला ज्या व्यक्तीला जे नाव आहे ते म्हणत होतो, तो पडेल की नाही तिथं, मग रडता कोणा करता? रडता कोणा करता? जो गेला तो माझा होता का जो पडेल तो माझा आहे? जो गेला तो गेला तो ओळखीचा गेला का? ओळख कोणा संग केली? जो पडेल त्याच्या संग. संसार कोणा संग केला तुम्ही? जो पडेल त्याच्या संग. आणि जो निघून गेला त्याच्यासोबत ओळख केली का? त्याला देव म्हणतात. अवघडच आहे ना. जो पडेल ती बॉडी आहे, ही बॉडीचं जे चलन वलन जो करतो ना त्याला देव म्हणतात. हे सांगाय करता येशू ख्रिस्ताला खिळे ठोकले लोकांनी. खरं सांगितलं ना समाजाला पटत नाही. खऱ्याची ओळख करून दिली ना लोक तुकड्या करता मौती करतात त्यांच्या. पण ही गोष्ट सत्य आहे का नाही? जो निघून गेला वारा, खाली राहिला पसारा, आणि त्या पसाऱ्याच्या नादी तुम्ही आम्ही लागलो. आणि या पसाऱ्याचा मायाजाळ काढाय करता भगवान गीतेमध्ये सांगताय, एरवी तरी पार्था अर्जुना बघ एवढी माया तुला दूर करायची. भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्यानं मन धुतले, आत्मस्वरूपी घातले आरुणिया. या देहावरची माया नामानं जात असते, आणि ते नामस्मरण खूप सोपं आहे. परी सृष्टीच्या उपक्रमात पूर्विका विरोत्तमा. ज्यावेळेस तुम्ही विचार करा ना, जी गोष्ट निघून गेलेली आहे त्या गोष्टीची ओळख व्हायला पाहिजे. चंद्र जाईल, सूर्य जाणार आहे, पृथ्वीचा बी प्रलय होणार आहे. 14 मन्वंतर झाले, तुम्ही सांगितले कालच्या याच्यात 14 मन्वंतर झाले. वैवस्त मन्वंतर आहे, चाक्षुष मन्वंतर आहे.
या मन्वंतराला हिमालयाच्या टोकाला पाणी लागतं, सगळी पृथ्वी जलमय होते, काहीच राहत नाही. पहिले कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पायी, कानोबा तेरे तेरे ते. चंद्र सूर्य जाणारे, सगळी सृष्टी जाणारे, तेव्हा काय राहणारे? जी गोष्ट राहणारे तिला देव म्हणतात. आणि त्याची ओळख आपल्याला फक्त करून घ्यायची, बस, बाकी काहीच नाही. खूप सोपं आहे, खूप सोपा देव आहे. सांगणारे मरून गेले, आमच्या सारख्याला महाराज व्हायची आव लागली. लोक पाय पडत्या, पैसे देते, वा वा, महाराजाला डिजिटल फोटो राहते, याच्यातच फुगून गेलो आम्ही. नाही ना, महाराज कितीतरी महाराज गैरहजर या गोष्टीला, त्याला त्याचीच ओळख नाही. देव देव करा, देव देव करा, देव काय डोंबलं देव देव करत्या. उपासानं देव जोडत असतो काय? तुम्ही मावल्या कितीतरी करू राहिले, पाठीला फोटो लागले तुमचे देव देव करता करता. उपाशी जर देव जोडे तर दुष्काळात काय थोडे मेले का? त्याला काय विमान आले का न्यायला? दवडून श्वासोश्वास, वायाची किदती उपवास, का धुमाचे घास अधोमुखे. देवाची यादारी म्हणतात नाही, हरिपाठ करते की नाही तुम्ही? हरिपाठामध्ये पहिला अभंग आहे, देवाची याद वारी, उभा क्षण भरी, तेने मुक्तीचारी का तेने नुक्तीचारी. मुक्ती कशाला माहिती आहे? देवाच्या दारात जातो का आम्ही? तुम्ही आम्ही कोणाच्या दारात जातो? आपण जिकडे जातो ते देवळाचं दार आहे का देवाचं दार आहे? देवळाच आहे ना ते, देवळाचं दार आहे का नाही? देवाचं दार कुठे? देवच माहित नाही तर देवाचं दार कसं काय माहिती होईल? तुम्ही आम्ही देवळाच्या दारामध्ये जातो ना आम्ही देवदेव करतो, कसं शक्य आहे ते? देवाचं दार आपल्या जवळ आहे. बघा ना, ज्ञानोबा सांगतात, देह देवळी असता जासिया ना तीर्था, मुकलास येता म्हणे ज्ञानदेव. अरे तुम्ही स्वतःची ओळख न करता जर जगामध्ये देवदेव करत बसला, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमे, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. ते व्यर्थ आहे सगळं. देव ओळखीचा नाही केला आणि देवदेव करतोय आम्ही, नाही ना. तुम्ही आम्ही ज्या देवाला चाललो ते बी भूकंपात जाणार एक दिवस, नाही? मग देव कुठे? आपल्याकडं गाडगे बाबा सारखे संत होऊन गेले, तुकड्यादासांसारखे संत झाले, त्याला मानलं नाही लोकांनी. पण ते सांगतात, तुझं गावाचं नाही का तीर्थ र बाबा, कशाला रिकामा फिरत. अन्न छत्र लावले काशी, घरी माये बाप उपासी, हे दान आहे का कर र बाबा, कशाला रिकामा फिरत. घरी माय बाप काढून द्यायचे आणि तिकडे देवदेव करायचा. काशीला पंगत, आळंदीला पंगत, पंढरपूरला पंगत. दान खरंय. शिटीत लोक राहते, शिटीत आपल्याकडे नाही चलती पद्धत, पण हाय आली आली हळूहळू येऊ राहिली. मायबापाला तुकडा नाही आणि 2.5 लाखाची कुत्रे घरात, आणि त्या कुत्र्याला खायला 55,000 रुपये महिना आहे. ते आपलं खात नाही, पोळ्या चालत नाही द्यायला. नाही 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 नाही, ते वेगळे स्पेशलिस्ट आहे ते. मग हा खरा पार मारते का? खरा देव सोडून दिला. अरे चालतं बोलतं परब्रह्म तुम्ही आम्ही सगळे आहोत. हे सगळ्यातला देव सोडून दिला पायाचा आणि नको त्याच्या हाताचा. आणखी पुढे जा, मी कायम उदाहरण देत राहतो. 12 वाजेला बोलायचं भाऊ, 8 मिनिटं आहे माझ्या हातामध्ये. तुम्ही माता मावल्या ना, माझं कायम दृष्टांत हा. ज्याला कळतं त्याच्या करता नाही. आता आपल्या देवगाव मध्ये बस स्टँड आहे की नाही? बरं का बरे ताई, बस स्टँड आहे की नाही? ते आता जुनं होतं. आता हे जरा हे जुन्या, मी जेव्हा येत होतो ना 2000ला, त्यावेळेस असं दांडो होता त्याच्या पुढं, ते मध्ये कॅबिन मध्ये बसायचं ते कंट्रोलर, आणि ते असं इथून मुगाचं. 60-65 नंबरची गाडी संभाजीनगरला जात आहे, ज्याला जायचं असेल त्यांना बसा. 50-55 नंबरची गाडी मालेगावला जात आहे, गारज शिवरबांगला मार्गे, नांदगाव मार्गे मालेगावला जायचंय, ज्याला जायचं असेल त्यांनी बसून घ्या. बरोबर आहे ना? ते असं भुगत होतं का नाही? त्याला धंदा आहे काही? त्याला तेवढाच धंदा आहे. आमच्या सारख्याला हाच धंदा आहे तुम्हाला सांगायचा, दुसरा काय धंदा आहे आम्हाला? मग ते तो अलाउन्सिंग रोज तीच करू राहिला का नाही? गाडी तीच येऊ राहिली की नाही रोज? मालेगाव जाणारी गाडी तीच आहे का नाही? संभाजीनगरला जाणारी गाडी तीच आहे का नाही? वैजापूरला जाणारी गाडी तीच आहे का नाही? आता माझ्यासारखा रोज हे तिकडं पडेल बस स्टँडला. मग ते भुकू कोणासाठी राहिले त्याच्या करता का? नाही.
एखादा नवीन डोकेबाजी येऊन बसला असेल ना, त्याला जायचं असेल ना, त्याच्याकरता असते तो दृष्टांत काय करता सांगतोय बघा. तुम्ही महादेवाला जाता का नाही? आम्ही बोललं का लय करावं लागत आहे भाऊ, काय सांगत आहे का नाही महाराज असे नाही सांगत. मी तुम्हाला खऱ्या देवाची ओळख करून देतोय. महादेवाला गेले तुम्ही पाणी घेऊन, बरोबर जायलाच पाहिजे. गेले का नाही, सगळे बोळ सांगत महादेवाला पाणी घेऊन जा, महादेवाला पाणी घेऊन जा. सगळ्यात जात्या, ही तिच्या पुढं तर ती तिच्या पुढं, ती तिच्या पुढं तर ती तिच्या पुढं. आता महादेवाच्या पिंडीवर पितळाचा नाक करून ठेवला राहतो, बरोबर आहे की पितळाचा आहे म्हणून सारे त्याच्या बोकांडी पाणी घालून राहिले. त्या पितळावर ओरिजिनल येऊन बसू द्या बरं. एकीची तरी टाप आहे का मध्ये घुसाची? काऊन? मग खरा देव ह्यो आहे का तो आहे? तुम्हाला लक्षात आलं का माझ्या? मला काय सांगायचंय ताई, बघा तुम्ही. अरे खऱ्या देवाला आपण काठी घेतो आणि त्याला मारून टाकितो, आणि खोट्या देवाला पाणी टाक, तूप टाक, धूप टाक, दीप टाक, आबा बाबा 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 फालता सोहळा चालला. खरा देव आत आहे. आतल्या देवाची ओळख तुम्हाला आम्हाला करून घ्यायची असेल ना, एरवी तरी पार्था जन्म मरणाची नेहमी कथा, ऐसी या प्रयत्नात असतात विजयांची. काय सांगतात? जन्म आणि मरण अटळे ना तरी असतू अपैसे, अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. जसा सूर्य उगवला म्हणजे तो मध्यानाला येणार आहे, मध्यान्न झाला म्हणजे तो मावळणार आहे. मी म्हणल्यावर का? जसा सूर्य उगवला तसा मावळणार आहे, जसा जन्माला आला तसा मरणार आहे निश्चित आहे. मरायचं सगळ्यालाच आहे, पण मरत असताना किती दिवस जगला याला अर्थ नाही, कसा जगला याला अर्थ आहे. मी एका अशा तेरवीच्या कार्यक्रमाला गेलो, तेरवीच्या. आता मग ती सगळी लई मंडळी येत होती, 4-5 हजार तुमची सगळी मंडळी होती, तुमच्या तेरवी करते. मग गेलो तिथं, ती चर्चा चालू होती. 115 वर्षाचं वय होतं म्हाताऱ्याचं. किती? 115 वर्षाचं वय. मरताना 32 दास ओके होते. हरभर खात होतं म्हातार मरता मरता 32 दात ओके. त्यांचे पार दैनिक लोकमत पासून मुद्रणालयापर्यंत वाचून घ्या, एवढी नजर चांगली होती त्यांची, म्हणजे चष्मा नाही. कानपूरला किती जरी बारीक बोललं तरी म्हाताऱ्याला ऐकू येत होतं. किती वर्ष? 115 वर्ष. मरेपर्यंत सगळी बॉडी चांगली होती. पुढे ऐका आता, किती वर्ष जगले? 115. पण गावात एखादं जमून नाही दिलं. याचं घर फोड, त्याचं घर फोड, याला याचं सांग, त्याला त्याचं सांग. अख्खं आयुष्य लोकांचे मातेर करता करता गेलंय, बाध कोरता कोरता गेले, लोकांना शा देता देता गेलंय. जगून काही फायदा आहे की 115 वर्ष? आमचे ज्ञानोबाराय 22 वर्ष जगले, पण तरी आज 750 वर्ष झाली त्यांची कीर्ती आहे. चोखोबरायाला भित्याडी खाली पडून मरावं लागलंय, तरी आजही चोखोबाची कीर्ती आहे. मरावे परी. किती दिवस जगला याला अर्थ नाही. जन्माला येऊन, येथे येऊन काय केले, येथे येऊन जर त्या प्रभूची ओळख नसन केली आपण तुम्ही आम्ही, याच देहामध्ये करता येतं. माणसाच्याच जन्मामध्ये देव आपलासा करता येतो. इतर योनीच्या टाई हा विचारच नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती, काही एक उपजताच मरती, अंध प्रांगुळ होते अरे जना. याच देहामध्ये त्या प्रभूची ओळख करता येते. माणसाच्याच जन्मात आपल्याला देव होता येत आहे, होता येत आहे. फक्त सांगणारा तसा भेटला पाहिजे, सांगणारा अनुभवी. आता आपल्याकडं बिमार पडलं ना, बिमार पडल्यानंतर आपण अनुभवी डॉक्टरकडे जातो का माझ्यासारख्या मेंटलकडे जातो? अनुभव म्हणे पैसे जाऊ द्या पण गुण आला पाहिजे, बरोबर आहे ना? चांगल्या डॉक्टरकडे जातो का नाही? मग परमार्थ करताना चांगल्या अनुभवी माणसाकडे जायला पाहिजे की नाही? ज्याला अनुभवाचाच पत्ता नाही, जिला पोरं नाही झाले की ती काट्टेल करायचे, तुला होऊ दे एकदा. तुला झाले नाही, तू म्हणते काट्टे धाडायचे नाही राहत, काट्टेला ताण द्या त्या. अरे तुला झाले नाही ना, तू गचरा आहे ना. जिला झाले ती ना म्हणावा काट्टे बेकार असतात, लय ताण देतात, कारण तिनं त्यांचा त्रास सहन केलेला असतो. आमच्या संतांनी हा त्रास सहन केलेला आहे. आयशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. साधू संतांचं जन्म मरण चुकलं, मरण माझे मरुणी गेले, मजला केले अमर. मरणाआधी राहिलो मरून म्हणणारे तुकोबराय आहे.
मग त्यांचं जन्ममरण चुकलं आणि तुमचं आमचं का चुका ना? सांगणारे नाही राहिले. आणि खरं सांगितलं तर समाजाजवळ तेवढं पुण्य पण नाही. की प्रवचन संपलं आपलं, एक 5 मिनिटात सेवा समाप्त करतो. इथं बसलेल्यापैकी माणसा सगट सोनं कोणाला नाही आवडत? बोट वर करा बरं. सोनं सोनं आता गण 17,000 18,000 होईल आता सध्या. वर बोट करा बरं. एकाला तर आवडत नाही म्हणून. सोनं घरादाराशी नक्ट्यावर सगळ्याला आवडतं की नाही? साऱ्याच्या नशिबात आहे का? बेंटेक्स काऊन घाली द्या बरं? जाऊ द्या. सोनं घेणं नंग छोटाचं काम आहे का? दामू आणणं लागत त्याला. ज्याजवळ पैसा आहे टाका आहे त्याला त्याच्याजवळच सोनं येईल ना. हा, इथं बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले, तेव्हा देव प्राप्तीचं साधन, देव प्राप्तीचा महात्मा जीवनात येत असतो. नाही तर अशाच्या किती पिशा वाहत आपण मेलो ना. नाही नाही नाही, आप मरे तर मरे, यजमान कुबिले की मरे. नाही 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 नाही. देवदावी ऐसा कोण भेटे गुरु, तयाचा उपकारो माथा माझ्या. आपल्यातला असलेला प्रभू परब्रह्म आपल्याला अनुभवाला आणून देणारा महात्मा भेटला. ऐशा संता शरण जावे, जने मने तया द्यावे. अशा संताला शरण जा. जन्माला आल्याचं सार्थक करून घ्या. जोपर्यंत तुम्हाला आम्हाला ही गोष्ट वर्म कळणार नाही मायबाप, तोपर्यंत नाही तर येऊन काही फायदा नाही बरं का. आता जर चुकलं ना, पुन्हा 84 लाख येऊन यायला जावं लागत आहे. आपल्याकडं पीठ झाकी द्या का नाही मेल्यावर? पीठ झाकी द्या ना. हा, तुमचं आमचं सारखंच आहे. मला वाटलं आमच्यात झाकी द्या का नाही. आमच्याच झाकी द्या, तुमच्यात झाकी द्या का नाही माहित नाही मला. पीठ झाकी द्या का नाही. तिकडून आले का वाटी लावून संध्याकाळी दिवा लावा म्हणते. तिथं दिवा लावा. आयुष्यभर काही लावला नाही आणि आता दिवा लावा. हिजू नको देऊ पुन्हा. अरे पहिलाच लावला नाही तर आता लावला काय नाही लावला फरक काय पडणार आहे त्याला? जावं होता तेव्हा दिवा लावायचा सोडून दिला आणि आता दिवा लावून राहिले. लावा, काही हरकत नाही, लावा. आपल्याला कुठं नाही, लावा. परंतु ते पीठ घातल्यानंतर त्याच्यावर पारात पालथी घातल्या जाते, त्याच्यावर दगड ठुल्या जातो. कारण मांजर कुत्र गेलं नाही पाहिजे. ते पांगलं तर कळणार नाही ना पीठ कुणीकडे घुसलं म्हातारं म्हणून. मग ज्यावेळेस आपण ती परत सकाळी सगळेजण जातात, पोरी नाती आबाबा ही तिच्या पुढं सगळेजण जाऊन पाहतात तिकडं कुठं गेला जीव, कोणीकडे गेला. बरोबर आहे ना? काय काय त्याच्यावर लय देव गेला. विठ्ठलाची पाय यायला पाहिजे ना. लय महादेवाला पाय घालला पिंडी यायला पाहिजे. येते का? वाकडं तिकडंच येतं का नाही? म्या आतापर्यंत 99.99% लोकांची वाकडी तिकडे झाली. 99 बोवाची सध्या बरं का. आमचे जरी तुम्ही उद्या पीठ झाकिले ना, आमची सुद्धा वाकडी तिकडेच येणार आहे. कारण चुकली या वर्म फेरा पडे. वर्म चुकलं. देवगावला जर मला लासरून यायचं ना, वैरागड फाटा लागाव, माळी वडगाव लागाव, मग देवगाव लागन. मला जर तिकडे शिल्लेगाव, बुट्टेवाडगाव, बाजारवाडगाव लागलं तर समजून घ्या मेलं. टांगा पलटी घोडे फरार. चुकलं वर्म तुझं. तसं आहे, आपल्याला पुन्हा जन्माला यावं नाही असं वाटत असेल तर जीवनामध्ये चांगल्या संताला शरण जा. पवित्र तुळशीची माळ जीवनामध्ये असावा. लोक मेल्यावर तुळशीची पानं कुंभी देऊ, ते पिऊन कंबरीला असा ना, त्याच्या तोंडाचा मारता मारता वास काय ना. लोक म्हणते तुळशीची पानं, तुळशीची पानं. अरे कायला जात जाता ती तुळस बी पवित्र करत्या. बरं उचकत कधी असतो थोबड निबर काडी आणि ते त्याची आणखी निबर काडी घालून त्याच्यामध्ये. मी तर म्हणतो लोक काही काय म्हणा अवघड खेळ आहे ना. अरे मेल्यावर तुळशीचे पानं कोंबण्यापेक्षा जिवंतपणे समजून घ्या. का कुणाला विनाकारण त्रास द्यायचा? का कुणाला विनाकारण द्वेष करायचा? का कुणाला मत्सर करायचा? अरे खूप कमी दिवस तुमच्या आमच्या हातामध्ये, बोटावर मोजणे की कधी शिट्टी वाजून सांगता येत नाही. हातो मिलिया घास नाही तेरा, तोंडात जाईलच याची काही गॅरंटी नाही. जितके दिवस राहायचं ना तितके दिवस चांगलं राहा, सुखानं जीवन जगा. औरों को सुख देना आहे, मिला अगर तो लेना आहे. दुसऱ्याला सुख देण्याचा प्रयत्न करा. बाबळीचे झाड लावले, माझ्या बापानं नाही ठेवले आंबे. बीज होय बबुल का आम का असे काय. म्हणून चांगले कर्म करा, सत्कर्म करा, चांगलं वागा. ठीक आहे, नाही तुम्हाला कोणाला मदत करता येत नका करू, पण व्यवस्थित राहा, सुखानं राहा. घरामध्ये जी काही आपली बुजुर्ग लोक आहे, वयोवृद्ध ज्ञानवृद्ध लोक आहे, यांना सांभाळण्याचा प्रयत्न करा. अरे हेच चालतं बोलतं परब्रह्म आहे, याची जाणीव ठेवून आपण आपल्याला जीवन जगायला पाहिजे. म्हणून
कैलासवासी महादू नामदेव गवळी या महात्म्यांच्या माध्यमातून ही प्रवचन रूपी सेवा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याकडे आली. उशीर झाला, तुमच्या सर्वांची माफी मागतो. कारण मी काही खानदानी कीर्तनकार नाही, मी ड्युटीवाला माणूस आहे. पण आमच्या सुरेश माऊली गव्हाण्यांचा जास्त आग्रह होता, भाऊ तिथल्या तिथं आहे, तुम्ही या. पण असं राहतं माऊली, काय होईल सांगता येतं का? नाही. त्याच्यामुळे जाऊ द्या. 1 घंटा झाली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो. जे चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे मायबाप. जे योग्य आहे ते आपल्या साधू संतांचा आहे. प्रत्येक संताला एवढंच सांगायचं आहे, बाबा हो जन्माला आलो ना, त्या जन्माचं सार्थक करा. आणि त्याचं सार्थक खऱ्या देवाची ओळख करून घ्या. खऱ्या देवाची ओळख झाली ना, मग जीवाला त्रास नाही. नाही यशमान न द्यायचे ते लोका न द्यायचे या हर्षामर देगी मुक्त यशाचे मे प्रिया. इतका सोपा देव आहे, फक्त करा. थांबूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय. सद्गुरु सच्चिदानंद मारुती भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय.